राज्यामध्ये प्रसिद्ध असलेली रहाड यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून श्री क्षेत्र हनुमान टाकळी या ठिकाणी आषाढ वद्य चतुर्दशीला भरली जाते। राज्याच्या अनेक भागांमधून हजारो भाविकांनी हनुमानाच्या दर्शनाबरोबरच रहाड यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी गर्दी केली। रखरखत्या विस्तवावरून अनवाणी पायानं चालत समर्थ हनुमानाचा जयघोष करत माता भगिनी आबालवृद्ध भाविकांनी लालबुंद विस्तवावर अनवाणी पायाने चालत नवस्फूर्ती केली। जवळपास 400 वर्षांची परंपरा या रहाड यात्रेला आहे। समर्थ रामदास स्वामींनी गायीच्या शेणापासून स्वहस्ते बनविलेली हनुमानाची मूर्ती या ठिकाणी आहे। सायंकाळी 4 वाजता देवस्थान समितीचे अध्यक्ष रमेश महाराज भट, माजी आरोग्य उपसंचालक शरद सबनीस यांच्या हस्ते हनुमान मूर्तीची प्रथम पूजा करण्यात आली। त्यानंतर रहाडाचे विधिवत पूजा करून अग्निप्रज्वलित करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, युवा नेते अण्णासाहेब दगडखैर, सोसायटीचे चेअरमन अशोक काजळे, बाबासाहेब बर्डे, कुशीनाथ बर्डे, सुभाष बर्डे, मोहनराव दगडखैर, गणेश गायकवाड, कारभारी बर्डे, नाथा बर्डे आदींसह मान्यवर आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती। या लालबुंद निखाऱ्यावरून समर्थ हनुमानाचा जयघोष करत चक्क फुलावरून चालत जावं असं आबालवृद्ध, महिला, पुरुष, लहान मुलं या ठिकाणी चालत होते। यामध्ये बोरीच्या लाकडे टाकून विस्तव तयार केला गेला। विस्तवावरून चालत जाण्याचा प्रथम मान आष्टी तालुक्यातील लोखंडी परिवाराला परंपरेप्रमाणे मिळाला। विस्तवावरून चालण्यासाठी मंदिरासमोर लांबच लांब रांगाही लागल्या होत्या। आम्ही त्यावेळेला राहाडीतून अग्नीतून जातो, त्यावेळेला आम्ही रामकृष्ण हरी म्हणून या अग्नीतून बुडी मारून दमाने गेलेलो आहे। तर आम्हाला काहीच त्रास नाही झाला आणि कोणालाच अटका बसत नाही। मलाच काय, आम्ही तीन ते 4 वर्षापासून मी स्वतः अग्नीतून उडी मारतून जातो दरवर्षी। पण ह्या गावामधून लाखो लोकांनी उडी मारून गेलेले आहेत। या अग्नीतून तर कोणाला काही त्रास झालेला नाही। हे जागृत देवस्थान म्हणजे हे साक्षात हनुमंताची तर आहे म्हणजे आम्हाला इतका अनुभव आहे मारुतीचा आणि इतका आम्हाला विश्वास आहे। त्यामुळं आम्हाला या अग्नीतून जाण्याला काहीच वाटत नाही। आमचे 2-2, 5-5 वर्षाचे मुलं सुद्धा आम्ही हाताला धरून गेलेलो आहे आणि आमचे आजोबा गेले, वडील गेले, लक्ष्मण धोंडीवर राऊत या 40 वर्षे हे सगळे आमच्या अग्नीतून जाऊन प्रवास झाला सगळ्यांचा, उडी मारून गेलो। तर आमच्या घराण्यात कोणाला त्रास झाला नाही। आमच्या मावळणी सुद्धा गेलेलं आहे या अग्नीतून। इतकं एवढा देव पावतो बिचारा नवसाला, तर त्याच्या नवसाला पारावारच नाही इतका हनुमान महाराज पावतो। एवढा लोकाला पावलाय आणि एवढे लोक पळत येतं, कोणाला असं एवढंसं सुद्धा बोट सुद्धा येत नाही। एवढा बिचारा पावतो नवसा। आमच्या मुलाला मुलगा नव्हता, त्यामुळं 5 वर्ष खेळण म्हणलं तर मुलगा झाला आणि मग आम्ही आता 11 महिने खेती केल्या, मुलगा झाला। आता राड खेळतो 5 वर्षे। तुम्हाला काय त्रास होतो का राड? अजिबात काही नाही होत त्रास। यात्रेमध्ये विविध खेळणे आणि मिठाईंची दुकानं रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी सजले होते। मुंबईचे पोलीस निरीक्षक सुभाष दगडखैर आणि बबन दगडखैर यांच्या वतीनं भाविकांना महाप्रसाद देण्यात आला। हनुमान देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीने येणाऱ्या भाविकांना सुखसोयी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या। गावातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। देवस्थान समितीचे अध्यक्ष रमेश अप्पा भट यांनी येणाऱ्या भाविकांचं स्वागत केलं। क्षेत्र हनुमान टाकळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, देवस्थान पुजारी हे स्थान असं आहे। रामदास स्वामीने स्थापन केलेली गोमय मूर्ती हर्षवर्धनच्या काळामध्ये 800 वर्षापूर्वी 60वा यज्ञ झाला। त्या यज्ञाच्या जागेवर रामदास स्वामीने स्वतः स्वहस्ते गोमय मूर्ती स्थापन केली। याचं महत्त्व म्हणजे नवसाला पावणारं हे ठिकाण आहे। तर यामध्ये 12 बाय 2.5 बाय 2.5चा एक चर खोदला जातो, ज्याच्यामध्ये 20 ते 25 मन बोरीच्या टाकून त्याचा विस्तव तयार केला जातो आणि त्या विस्तवावर सर्वसाधारण सर्व भाविक मनामध्ये काही न आणता विस्तवावरून चालतात, कोणालाही विजा होत नाही। तर असं एक प्रख्यात ठिकाण आहे, तर नवसाला पावणारं ठिकाण आहे। तर रहाड म्हणजे 12 बाय 2.5 बाय 2.5चा एक चर खोदला जातो आणि त्यामध्ये विस्तव केलं जातं। विस्तवामध्ये जे लोक अनवाणी चालतात त्यांना कुठल्याही प्रकारची विजा होत नाही। या यात्रा रहाडीचा विस्तवून चालण्याचा लोकांचा हा पूर्णपणे सरळ भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं असं ठिकाण आहे। आणि मंदिराचं काम सुद्धा असं झालेलं आहे का महाराष्ट्रामध्ये असं हनुमानजीचं मंदिर कुठलाही नाही। आजच्या यात्रेचं नाव रहाड यात्रा म्हणून आहे। विस्तवानं चालण्याचा जो नवस फेडण्याचा प्रकार आहे
लहान मुलं, स्त्रिया, पुरुष सगळेजण नवस फेडतात. साधारणतः 150 वर्षापूर्वी कुणीतरी समर्थ भक्तांनी, हनुमान भक्तांनी केलेली ही प्रथा आहे. याला आपल्याकडे थोड्याशा तामसी साधना म्हणून म्हणतात. हे सात्विक साधना, तामसी साधना असे जे असतं तसं ही थोडीशी तामसी उग्र साधना ज्याला म्हणतात तशा साधनेमध्ये ही साधना मोडते. आणि लोकांनाही अनुभव भरपूर आहे त्याचे, छान आहे. त्या निखाऱ्यातला विस्तव काही भाजत नाही आहे. निखाऱ्यातनं चालतात सगळेजण, नवस फेडतात आणि त्यांना उपयोगही होतो. इथला मारुती जो आहे या समर्थांनी स्थापित केलेला मारुती आहे. गोमायाची मूर्त आहे. 350 वर्ष झाली आहेत करून. आम्ही इथं आलो. आमचे गुरु महाराज माधव स्वामी, त्यांच्या गुरूंनी त्यांना इथं पाठवलं 68 साली आणि ते इथं आले. गाव हुडकून काढलेलं आहे त्यांनी. आणि तेव्हापासून आम्ही नियोजन या यात्रेचं करतो. पूर्वी असं नियोजन काही नव्हतं, गर्दी नव्हती. आता आम्ही थोडेसे संरक्षक कठाडे करून व्यवस्थितपणे नियोजन करतोय. लाईट, लोकांच्या सोयी जेवढ्या करता येईल तेवढे प्रयत्न करतोय. मंदिराचं कामही दृष्टीपथात आहे, सत्ता चालू आहे. बऱ्याच अंशी काम झालेलं आहे. 40% काम झाले. आता शिखराचं काम उर्वरित चालू आहे. लाल दगडामध्ये मंदिर बांधतोय. बन्सीपाण म्हणून या दगडाला म्हणतात. 87 बाय 145 एवढं मोठं मंदिर बांधतोय. शिखर आहे 95 फुटापर्यंत जाते. असं मोठं मंदिर बांधतं. राडेचा गड्डा साधारणतः 12 फुटाचं चर करतात. 2 फूट खोल, 2-2.5 फूट रुंद अशा पद्धतीचा चर करतात. आणि त्या चरामध्ये बोरीची लाकडं विशेषताने करतात. आपल्याकडं बाकीच्या लाकडांपेक्षा बोरीच्या लाकडाचा निखारा जो असतो हा जास्त वेळ टिकतो. म्हणजे अनुभव लोकांचे हे आहेत. बाबळीचा किंवा दुसऱ्या कुठल्या लाकडांचे निखारे असं चालत गेले की विसतात. बोरीचं तसं होत नाही आहे. त्यामध्ये जरी हे दिसतं म्हणजे थोडीशी लोकं चालल्यानंतर आम्ही ते काठीने हलवतो, पुन्हा लालबुंद निखारा दिसतो तुम्हाला. त्यामुळे तो कदाचित तो टिकाऊ असा म्हणून बोरीचंच लाकूड वापरतात असं आमचं मत आहे. सी न्यूज मराठीसाठी अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया, पाथर्डी.